राजकारणात कोण कधी कशामुळे विरोधात जाईल, कोण सोबत येईल हे केव्हाच सांगता येत नाही. त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकते असे म्हटले जाते ते चुकीचे नाही असेच म्हणावे लागेल. भाजपाचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा केज विधानसभा मतदारसंघाचे राजकारण करताना 25-30 वर्षात त्यांनी कोणत्याही पदासाठी स्वतः निवडणूक लढवली नाही. मात्र अनेकांना राजकारणात आणले, घडवले, मोठे केले. मुंदडा कुटुंबाने केज विधानसभेच्या निवडणुकीशिवाय इतर कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवली नाही. भविष्यात अंबेजोगाई नगर परिषदेच्या संदर्भात मुंदडा कुटुंब काय निर्णय घेतो हा येणारा काळच ठरवेल. मात्र अंबेजोगाई नगर परिषद असो, मार्केट कमिटी, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या पदावर आपल्या समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांना त्यांनी निवडणूक लढवायला लावली, त्यांच्या पाठीशी ताकद उभा केली, निवडून आणले, पदावर बसवले. हे फक्त अंबेजोगाई शहरापुरतेच केले असे नाही, तर केज विधानसभा मतदारसंघात सोशल इंजिनिअरिंग केले. एक बाब खेदाने नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आज पावे तो मुंदडा कुटुंबाने ज्यांना ज्यांना राजकारणात मोठे केले तेच पुन्हा त्यांच्यासमोर विरोधक म्हणून सतत समोर आले, हेही तेवढेच खरे आहे. मात्र मुंदडा कुटुंबाने आपली भूमिका कधीही बदलली नाही. हे सांगण्याचे तात्पर्य म्हणजे फोटोमध्ये दिसणारे विलास सोनवणे असो, राजाभाऊ आवताडे तसेच गोविंदराव देशमुख, तिघेही प्रमुख कार्यकर्ते एकेकाळी मुंदडा कुटुंबाच्या घरात किचन कॅबिनेटमध्ये प्रमुख भूमिकेत होते. कालांतराने तिघेही नंतर काही कारणास्तव दूर गेले. राजाभाऊ आवताडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सध्या तालुकाध्यक्ष आहेत. गोविंदराव देशमुख परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत. दोघांनीही परळी विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभेचे महायुतीचे उमेदवार आमदार धनंजय मुंडे यांना निवडून आणण्यासाठी अथक परिश्रम घेतले. भलेही आपल्याच माणसाशी 2-2 हात करावे का लागेना. विलास सोनवणे यांनी केज विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार नमिताताई मुंदडा यांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतले. विलास सोनवणे, राजाभाऊ आवताडे, गोविंदराव देशमुख तिघांचे जेवढे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडासोबत स्नेहाचे संबंध आहेत, तेवढेच आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबतही त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. राजकारणामध्ये परळी मतदारसंघ व केज मतदारसंघांचं शीतयुद्ध सुरू असते अशी कायम चर्चा असते. या 3 प्रमुख कार्यकर्त्यामुळे केज व परळी विधानसभा मतदारसंघातील 2 नेत्यामधले अंतर कमी होईल का हा येणारा काळच ठरवेल. तूर्त एवढेच.